नसेल, नेटवर्क नसेल, आपण निगेटिव्ह विचार का करायचा? होय अमरे, पप्पा बरोबर बोलतात. असं बी असू शकतं. हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, माझ्यावर विश्वास ठेव. वाघमाऱ्या किती बी अडचणीत असल्या ना तरी त्यांना काहीच होऊ देणार नाही मी. दोघांनी पण आवरून यायचं. हे नवरा नवरीचे कपडे घालायचे काय? चला उठा लवकर. चला दोघ जण आवरून या पटपट. सकाळ सकाळ लग्न लावायचे तुमचं मला. उठा पटकन आवरून या. वा वा वा, टीच्या नवीन कपडे, राजविंडा देशील. होय होय, मी सिलेक्ट केले. नाही म्हणजे तिने केले, तुला येतील चांगले, मस्त दिसशील. मे ब्रेड बघत काय रस्ते. चालू उठ पटकन आवर. चाल. ए तू दूध गोळ्या ही कपडे घ्यायची, आत जायचं, पटकन घालायची ना, पटकन रिटर्न यायची, समजलं? चल मग उठ. हो हो, गाडीचा आवाज येतोय कोणाचा तर. येऊ दे. सत्य आलं का काय? पाहुलं काय? हे फुकते, पळायची काय गरज नाही. उठा. ही आधीच पाया पडली, आता डोक्यावर पडशील. लागले पळायला. फोटोग्राफर बोलवलाय मी, फोटोग्राफर. फोटोग्राफर? हा गुरुजी, फोटोग्राफर आला इकडं. फोटोग्राफर कशाला बोलवलाय आणि हा काय करत होती का? म्हणजे आता फोटोग्राफर, मग वराडू बोलवशील हा, आणि समजा गावभर करशील. अगं आपल्याला लपून छपून लगीन करायचं होतं नु का? हे फुकटे, जरा डोकं चालवलं की तुझं. हा उद्या ह्या तुझ्या येडपट पोरानं आणि ह्या नेबरेटनं आम्ही लगीन केलंच नाही असं बाहेर जाऊन सांगितलं तर मग पुरावे नको का आपल्याला? वय 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 वय, लय भारी डस काय ग तुझं. छातीत दिमाग. मम्मी साहेब, तुम्ही याला हिला स्टुडंट म्हणून घ्या तुमची. नाही थोडी तरी अक्कल येईल. म्हणजे आहे हुशार, थोडी अजून हुशार होईल, एवढंच म्हण. काय झालं? एवढ्या पाटे कशाला बोलवलं? आणि लग्न आहे आणि कोणी पाहुणे रवळे नाही आहेत, कोणी मुली नाही आहेत. अहो मग मी कॅन्डिड फोटोग्राफ पण असे काढायचे. ए फोटोग्राफर, 2 फोटो काढ नाही तर 1000 फोटो काढ. पैसे तुला तेवढेच मिळणार आहेत. आणि हे काय पे रिडिंग चाललेलं नाही, हे फास्ट एडिंग चालू आहे, कळलं का? तेव्हा फर्स्ट क्लास फोटो काढायचं. हा तुझी किट्टी विट्टी ठेव बाजूला, फोटो काढ. बरं बरं. हा ए चला जाऊ लवकर आवरून या. बरं ते जाऊ दे. माझी आराम करायची खोली कुठे आहे? म्हणजे मला रेस्ट घेता येईल ना. हे फोटो तुला रेस्ट इन पीस व्हायला आवडेल का? नाही ना, मग कोपऱ्यात जाऊन पडायचं. चल निघ. मम्मी साहेब, आत्या, हे बघा प्लीज आम्हाला सोडून द्या. तुम्ही चुकीचं करताय. अगं जाऊ दे की आम्हाला. अगं देव बघताय थोबाड बंद करा दोघांचं बी. ए म्हणजे सांगितलंय नव्हतं तुला, तुझ्या आईने मी बेशुद्ध करून आली. आता जर लय पुढे बोललीस की नाही तर तुझं काय करीन त्याचा विचार कर मग. अहो यांच्याकडे बंदूक पण आहे की. म्हणजे हे लग्न काही झेंगटवाला आहे काय? अहो मग तसं होतं तर मला अगोदर सांगायचं ना. झेंगटचे माझे रेट्स वेगळे असतात.
अरे त्यांनी बंदूक दाखवली आणि तू रेड कार्ड काय दाखवलं? कुठे पाय कुठे आहेत तुमचे? अहो कसं? ए ग पाय ए फोटो बस बस तिकडे बाजूला. ए तुम्ही आवरून यायचं पटकन ना. ब्रह्ममुहूर्तावर लग्न लावणार आहे मी तुमचं. अरे वा, ब्रह्ममुहूर्तावर लग्न लावणार आहे ना. मी झोपू का? मला लय झोप आली. जा झोपा. तायडे मुहूर्त व्हायला थोडाच वेळ बाकी तू ही नवरा नवरी आता आणि बुवाला सांभाळ. तोपर्यंत मी थोडा वेळ आराम करतो मी. हा बरं बरं जा. मम्मी मी तिथं देवाच्या गाभाऱ्यात जाऊन कपडे बदलू का? म्हणजे कसं सकाळ सकाळ देवाचं दर्शन बी घेईन ना. आणि अशा शुभ प्रसंगात देवाचं दर्शन घेतलेलं चांगलं असतं ना मम्मी. जाऊ मी गाभाऱ्यात जाऊ. किती ग गुणाचं माझं लेकरू ती. हा म्हणजे तुला आता कळलं का नाही? मी ही जी समज करत्या ती समज तुझ्या भल्याचं आहे. कळलं का नाही? होय मम्मी, समजलं मला. तू माझ्या भल्यासाठीच करतीस. जातो मी. जा जा कपडे बदलून ये जा. ए शहाणपणा करायचं नाही हं? तुला वाटत असेल तू पोलीस आहे पण तुझ्यात अजिबात हिंमत नाही. नेबेट आहेस तू नेबेट. हा माझ्यात हिंमत आहे. समजू नको मला असं मी पोलिसात नाही म्हणून मला काही गोळी चालवता येत नाही. पोलीस तू असती का नाही तरी गोळी मी मारू शकते. कळलं का? मी काय बी करू शकते ध्यानात ठेव.